परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. उत्पत्तीचा 13वा अध्याय आणि 10 पासून काही वचन वाचतो मी. उत्पत्तीचा 13वा अध्याय आणि 10 पासून काही वचन. मग लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले, तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. ही यार्देनेची सर्व तळवट लोटाने स्वतःसाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरात राहिला आणि मुक्काम करत करत त्याने आपला डेरा सदोमापर्यंत दिला. सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातकी करणारे होते. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. कारण हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणांसारखी करीन. कोणाला पृथ्वीच्या रजकणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल. उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे. हालेलुया, हालेलुया. आपण जे उत्पत्ती आणि 13वा अध्याय वाचलेला आहे, तर ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या 13व्या अध्यायाचं शीर्षक काय आहे, तर अब्राम आणि लोट हे विभक्त होतात. आणि या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर लोटाने 10वं वचन जे आपण वाचलं, लोटाने आपली दृष्टी फेकली. आणि ही दृष्टी कशासाठी फेकलेली आहे, तर लोटाला निवड करायची आहे. आणि ती निवड कोणती करायची आहे, तर त्याला कोणत्या तरी शहरात राहायला जायचं आहे. कारण अब्राम आणि लोट आता विभक्त होत आहेत. आणि अब्राम म्हटलं की तुझ्या इच्छेशील तू तिकडे जा, परमेश्वर तुझ्या इच्छेशील तिकडे तू ती निवड कर. आणि ह्या कुठे राहायला जायचं यासाठी लोटाने काय केलं की आपली दृष्टी फेकली आहे ना. 10वं वचन सांगतं की मग लोटाने आपली दृष्टी फेकली. प्रियांनो, या ठिकाणी ही दृष्टी लोटाने जी फेकलेली आहे ती कशासाठी, तर निवड करण्यासाठी. आणि आपण पाहतो निवड ही परमेश्वराने मनुष्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ना. जसं परमेश्वर म्हणतो जीवन आणि मरण ही तुझ्या पुढे ठेवलेली आहे आणि निवड ही आपल्याला करायची आहे. आज जन्मलेला देवाने निर्मिलेला प्रत्येक माणूस हा स्वर्गातच जात आहे का, नाही. कारण का, मनुष्य ज्या ज्या प्रकारे निवड करत आहे त्या प्रकारे त्याचा न्याय होईल. कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून राहिलं, वचनाप्रमाणे पवित्र जीवन जगला, तर तो नक्कीच देवाकडे जाईल, स्वर्गाला जाईल, है ना. जसा दाखला दिलेला आहे श्रीमंत मनुष्य आणि भिकारी लाजर, आहे ना. तिथे आपण पाहतो श्रीमंत मनुष्याने ख्याली खुशालीची चैनीची निवड केली, परिणामी त्याला नरकात जावं लागलं. दरिद्री लाजार ह्याने देवाला धरून राहिला आणि देवाच्या मार्गाने जगत राहिला, परिणामी त्याला अब्रामाच्या कुशीजवळ स्वर्गलोक मिळाला. तर ही जी निवड आहे प्रियांनो, तर निवड ही आपण कोणत्या मार्गाने करत आहोत आणि परमेश्वराचा आदर करून ती निवड करत आहोत का, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर स्तोत्र 90 या ठिकाणी मी वचन वाचून दाखवतो की स्तोत्र 90 काय सांगत आहे. स्तोत्र 90 आणि त्याच्यातलं 10वं वचन. स्तोत्र 90 आणि त्याच्यातलं 10वं वचन सांगतं की आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष आहे. मनुष्याचं आयुष्य ह्या पवित्र शास्त्रानुसार किती आहे, 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष. कारण की परमेश्वराने प्रत्येक मनुष्याची वयोमर्यादा ही ठरवलेली आहे.
आणि त्या वयोमर्यादेच्या पलीकडे तो एक दिवस सुद्धा जगू शकणार नाही. पवित्र शास्त्र सांगतं की मनुष्याची आयुष्य मर्यादा 70 वर्ष किंवा 80 वर्ष, परंतु प्रत्येक मनुष्य हा 70 वर्ष किंवा 80 वर्ष जगतोच का असं नाही, तर वैयक्तिकरित्या तो मनुष्य कशा प्रकारे जीवन जगत आहे, व्यसन वासनं करत आहेत का, परमेश्वराचं भय धरून जीवन जगत आहेत का, ह्यानुसार त्याचं आयुष्य मर्यादा ठरते. तर प्रियानो, ह्या ठिकाणी सांगायचं आहे की प्रत्येक मनुष्याची एक आयुष्य मर्यादा आहे. आणि तसंच कितवा या स्तोत्र 90 मधलंच 12वं वचन सांगतं, यासाठी आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. पुन्हा इथं लिहिलेलं आहे की आमचे दिवस, म्हणजे परमेश्वराने आपल्याला विशिष्ट असे दिवस नेमून दिलेले आहे, विशिष्ट असा वेळ आपल्याला दिलेला आहे, विशिष्ट असा समय आपल्याला दिलेला आहे ना. आता ॲलेक्स आणि जॉयश्री यांचं वय किती आहे, हे 1 ते 9 वर्षापर्यंतचे आहे ना, म्हणजे 12 वर्षापर्यंतचे हे लहान मुलं आहेत. त्यानंतर जोएल, अल्विना आणि स्टीवन यांचं वय 13 ते 18 19 वर्षापर्यंत नाही, टीनेजर वय. म्हणजे आजपासून जोएलचं वय हे 13 ते 18, बिट्टू आणि हे लहान आहेत. त्याच्या पुढचा जो ग्रुप आहे किशोरवयीन ग्रुप म्हणतो आपण, ज्याला टीनेजर म्हणतो, जोएलचं, अल्विनाचं आणि स्टीवनचं, ह्या तिघांचं वय हे ते सुरू झालेलं आणि हे वय अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रियांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की देवाने आपल्या प्रत्येकाला एक वेळ, एक समय दिलेला आहे आणि वेळ आणि समय ही अत्यंत महत्त्वाची आहे. गेलेला एक सेकंदही आपण पुन्हा रिव्हर्स घेऊ शकत नाही आणि म्हणून आपण आपला वेळ कशा प्रकारे घालवत आहोत हे विशेष करून आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण की वेळ जर आपण वाया घालवत असेल तर ह्या वेळेमध्ये तुम्हाला पुन्हा अभ्यास करता येणार आहे का? नाही. तुम्हाला पुन्हा पवित्र शास्त्र वाचता येणार आहे का? नाही. आणि एकदा की वेळ निघून गेली तर तुम्ही आत्तापासून, जर मी मागे सांगितलं आहे, प्रोत्साहन केलं होतं की दररोज आपल्या देवाने जो दिवस दाखवलेला आहे, प्रतिदिवशी उठा, देवाची आराधना करा, एखादं गाणं म्हणा आणि पवित्र शास्त्र याचं वाचन करा. जर तुम्ही ह्या वयापासूनच पवित्र शास्त्राचं वाचन केलं तर परमेश्वर तुम्हाला येणाऱ्या दिवसात नक्कीच आशीर्वादित करू. पण जर तुम्ही पवित्र शास्त्राचं वाचन केलं नाही तर नक्कीच तुम्ही आशीर्वादित होणार नाही. स्पष्ट एकदम. कारण की माझा मुलगा असो किंवा कोणीही असो, तुम्ही जर पवित्र शास्त्राचं वाचन करत आहात, देवाच्या सानिध्यात राहत आहात, तरच आपण आशीर्वादित होऊ. आणि जर आपण ह्या पवित्र शास्त्राचं वाचन करत आहोत तर परमेश्वर आपल्याशी बोलल. आणि इथे वचन सांगतं की परमेश्वरा आम्हाला आमचे दिवस आहे ना, 12वं वचन जे आपण वाचलं की असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. आज आपण जगामध्ये पाहतो की अनेक शाळेतले पोरं हे वाया गेलेले आहेत. काय लहान लहान पोरं देखील त्यांच्या बॅगांमध्ये काय असतं, कोयत्या, सुरे, चाकू असतात, गांजा, अफू सापडलेला आहे, सिगरेट, बिड्या सापडलेल्या आहेत. हे वळण किंवा ही जी पिढी आहे ती कोणत्या मार्गाने चाललेली आहे? जर आपण परमेश्वराचं वचन वाचलं तर आपण नक्कीच परमेश्वराच्या सानिध्यात राहू. आणि आपण म्हणू नाही ही गोष्ट साधारण आहे, सगळेच करतात, मी पण केली तर. प्रियांनो, पवित्र शास्त्र आपल्याला ही गोष्ट शिकवत नाही. जसं आपण उदाहरण पाहतो, दानियल तरुण होता, अतिशय तरुण होता, 17, 18, 19 वर्षाचा किंवा त्याहूनही लहान असू शकतो. त्यावेळेस त्याला गुलाम बनून आपल्या नबुकदनेस्सर राजाने नेलं आहे ना. आणि त्या वेळेस दानियल हा वाईट मार्गाला जाऊ शकत होता, परंतु गुलाम म्हणून गेलेला असताना देखील त्याला तिथे राजमंत्री म्हणून त्याची नेमणूक होणार होती. ती त्या ट्रेनिंग पिरियडवर तो चाललेला होता. आणि सगळ्या त्याच्यासोबतच्या ज्या पोरांना त्यांनी काय केलं की जे अन्न आहे ना, जे अन्न पवित्र शास्त्रानुसार खाण्याजोगं नाही, ते अन्न खाण्यासाठी दिलं. आणि दानियेलाने विश्वासाने ते अन्न खाण्याचं नाकारलं. हे त्यांनी का अन्न खाण्याचं नाकारलं? तर नक्कीच तो पवित्र शास्त्राचं अध्ययन करणार होता, देवाच्या विधी व नियमांमध्ये तो लक्ष घालणार होता. आणि हे विधी व नियम त्याच्या आईवडिलांनी देखील त्याच्यावर संस्कार केलेले होते, परंतु तो स्वतः देखील
पवित्र शास्त्राचं, परमेश्वराच्या विधी आणि नियमांचं अध्ययन करणार होता. परिणामी आपण पाहतो की काय झालं. परिणामी दानियल इतक्या उच्च पदाला जाऊन पोचला तर त्याच्या तोडीस त्या काळामध्ये कोणी नव्हता. राजाच्या खाली दानियल होता. योसेफाचं सुद्धा उदाहरण आपल्या समोर आहे ना. योसेफाला सुद्धा खड्ड्यात फेकून दिलं होतं, परंतु परमेश्वराच्या मार्गाने तो गेला, परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि वाईट परिस्थिती असताना देखील त्याच्यावर खोटे नाटे आरोप लावले है ना. योसेफ हा अतिशय एक चांगलं उदाहरण आहे. कसलं तर येशू सारखं जीवन तो जगला आणि त्याने ज्या वाईट गोष्टी होत्या त्या वाईट गोष्टी न करता त्याने काय स्वीकारलं की मी माझ्या देवाला नाराज करणार नाही, मी माझ्या निर्माणकर्त्याविरुद्ध पाप कसं काय करू. त्याच्या मनात काय होतं की मी माझ्या परमेश्वराविरुद्ध पाप कसं काय करू. आज आपण तुमचे वय इतके झालेले असताना आपण एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर हा विचार करतो का माझ्या बरोबरच्या पोराने जरी शीळ दिली किंवा जरी तो वाईट वागत असला परंतु मला तसं वागणं हे योग्य आहे का. कारण का योसेफाने तसा विचार केला, मी माझ्या परमेश्वराविरुद्ध पाप कसं काय करू. दानियेलाने तो विचार केला, जरी माझ्या सोबतीचे जे तरुण आहेत ते परमेश्वराच्या शास्त्रानुसार जे खाण्यायोग्य नाही ते खात आहेत, परंतु म्हणून मी ते खाऊ शकत नाही. कारण का परमेश्वराच्या विधी नियमाने तो चालला. आणि प्रियांनो, आपल्या आयुष्यामध्ये योग्य निवड करणे हे अतिशय महत्त्वाचे. ही निवड करणे आहे. जर आपण परमेश्वराच्या मार्गाची निवड केली तर नक्कीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जो कोणी परमेश्वराच्या मार्गाची निवड करेल तो नक्कीच आणि नक्कीच आशीर्वादित होईल. परंतु जर आपण परमेश्वराच्या मार्गाची निवड करणार नाही, हे आत्ताच हे तुमचं वय आहे की तुम्ही दररोज पवित्र शास्त्राचं अध्ययन करायला पाहिजे. कमीत कमी अर्धा तास, 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी, कमीत कमी अर्धा तास. आपल्याला प्रत्येकाला 24 तास दिलेले आहे. जर तुम्ही पवित्र शास्त्राचं अध्ययन नाही केलं ते 24 तास निघून जाणार, तुम्हाला समजणार सुद्धा नाही ते कसे गेले. पण एक तुम्ही स्वतःला शिस्त लावली आणि देवाच्या सानिध्यात अर्धा तास बसला तर नक्कीच येणाऱ्या दिवसात परमेश्वर तुम्हाला सेवक आणि सेविका म्हणून उभं करेल. आणि जर आपण आत्ताच परमेश्वराच्या सानिध्यात बसायची निवड केली नाही तर आपण पाहतो की लोटाचं जे जीवन होतं, लोटाने काय केलं, परमेश्वराच्या मार्गाने चालायचं नाकारलं. त्याने परमेश्वराच्या मार्गाने चालायचं निवड केली नाही आणि म्हणून काय झालं की वचन सांगतं 10 की परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी. म्हणजे लोटाने काय केलं की त्याची दृष्टी फेकली. म्हणजे तो स्वतःच्या ज्ञानावर आणि क्षमतेवर अवलंबून राहिला. लोट हा स्वतःच्या ज्ञानावर व क्षमतेवर म्हणजे मनुष्य ज्ञानावर आणि मनुष्य क्षमतेवर अवलंबून राहिला. त्याऐवजी त्याने काय करायला पाहिजे होतं, परमेश्वराच्या क्षमतेवर आणि परमेश्वराच्या सामर्थ्यावर, परमेश्वरावर भरोसा टाकून विसंबून राहायला पाहिजे होतं है ना. जरी माझे जनावर आहेत, परमेश्वर त्यांची काळजी घेईल, मी परमेश्वराला विचारेल आणि मग त्या ठिकाणी जाईल. ही निवड त्याने करायला पाहिजे होती, परंतु त्याची निवड चुकली. त्याने मनुष्य मार्गाची निवड केली आणि त्यामुळे तो आशीर्वादित झाला नाही. उलट अब्रामाने परमेश्वराच्या मार्गाची निवड केली. आणि आपण पाहतो पवित्र शास्त्रात की अब्रामा इतका आशीर्वादित माणूस कोणी झालेला नाही. अब्राम इतका आशीर्वादित झाला कारण का अब्रामाने परमेश्वराच्या मार्गाने जाण्याची निवड केली. तशी लोटाने मनुष्याच्या मार्गाने जाण्याची निवड केली आणि परिणामी लोटावर अनेक संकट आलेली आहेत. लोटाचं अनेक नुकसान झालेलं आहे. जसं आपण पुढचं वचन वाचलं तर पुढे आपण वाचत जर गेलो तर राजांनी सदोम आणि गमोऱ्यावर स्वारी केलेली आहे आणि सदोम आणि गमोऱ्याची आणि तसंच लोटाची सुद्धा सर्व मालमत्ता आणि अन्न सामग्री लुटून नेलेली आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन जिवंत वचन आहे. आणि प्रियांनो, आपण पाहतो की लोटाने परमेश्वराच्या मार्गाची निवड केली नाही. त्यामुळे काय झालं की तो सदोम आणि गमोरात राहायला गेला असताना शत्रू आले आणि सर्व मालमत्ता लुटून नेली. लोटाकडे जेवढे काही जनावर होते, मालमत्ता होती, अख्खी लुटून नेली. लोटाने
ज्या मार्गाची निवड केली होती तो मार्ग त्यामुळे चुकला. त्यानंतर आपण पुढे पाहतो की लोटाला सर्व काही सोडून जीव घेऊन पळावं लागलं. कारण का? परमेश्वराने पुढे पाहिलं की सदोम आणि गमोरातील रहिवासी कसे होते? दुष्ट होते. परमेश्वराचा मार्गाने ते जीवन जगत नव्हते. परमेश्वराच्या मार्गाची त्यांनी निवड केली नाही, तर स्वतःच्या मार्गाने आणि पापामध्ये दुष्टाईमध्ये ते वाढत गेले. आणि त्यामुळे काय झालं की परमेश्वराचा क्रोध सदोम आणि गमोरावर भडकला आणि मग परमेश्वराने त्या संपूर्ण सदोम आणि गमोराचा नाश करायचं ठरवलं आहे ना. कारण की का? परमेश्वराच्या मार्गाची त्यांनी निवड केली नाही, तर जैविक रीत्या आणि स्वतःच्या बुद्धीला जे योग्य वाटलं त्यानुसार ते जगत राहिले. परंतु हे कृत्य परमेश्वराच्या विरोधात आहे. परमेश्वराच्या विरुद्ध असून ते पाप आहे ह्याचा त्यांनी विचार केला नाही. स्वतःच्या कल्पनांची मार्गाची त्यांनी निवड केली. परिणामी परमेश्वराने संपूर्ण सदोम आणि गमोराचा नाश करण्याचे ठरवले. मग दूत आला आणि लोटाचा हात धरून त्याच्या परिवाराचा हात धरून बाहेर काढलं सदोम आणि गमोराच्या. आणि दूत काय म्हणला त्यांना? पुढे जर आपण वाचलं 14व्या अध्यायामध्ये तर ते दिलेलं आहे. मी आता वचन वाचत नाही, कारण की दूताने त्यांचा हात धरून त्यांना बाहेर काढला आणि म्हटलं की आता जीव घेऊन पळ. हे पवित्र शास्त्राचं वचन आहे. काय? की जीव घेऊन पळ आणि कुठेही थांबू नको, मागे पाहू नको. लोटाच्या चुकीच्या निवडीमुळं, परमेश्वराचा मार्ग न निवडण्यामुळं काय झालं की त्याचा व त्याच्या परिवाराचा जीव देखील धोक्यात आला आणि त्यांना जीव घेऊन पळावं लागलं. पुढे आपण पाहतो की लोटाचं आणखीन जे नुकसान झाले त्याची बायको सुद्धा त्याला गमवावी लागली. कारण का? परमेश्वराच्या सांगण्याचा तिने आज्ञाभंग केला. परमेश्वराने सांगितलेलं होतं मागे वळून पाहू नको, परंतु लोटाच्या बायकोला तिच्या संसाराची काळजी वाटली. तिने मागे वळून पाहिलं आणि जागीच क्षणीच ती मिठाचा खांब झाली. त्या क्षणीच लोटाने त्याची बायको सुद्धा गमवली आहे. परिणामी परमेश्वराच्या मार्गाची त्याने निवड केली नाही. पुढे जर आपण वाचलो 19वा अध्याय, तर ह्या लोटाला आता त्या सदोम आणि गमोरा या शहरामध्ये राहण्याची भीती वाटत आहे. तो एका गुहेत जाऊन राहिला. कारण का? परमेश्वराच्या मार्गाची निवड केली नाही. परिणामी त्याचं वैयक्तिक जीवन देखील शापाने भरून गेलं, भीतीने भरून गेलं. आता त्याच्या मनात एक भीती बसली. अशा प्रकारे लोटाचं प्रचंड असं नुकसान आपण पाहतो. कारण का? कारण एकच, परमेश्वराच्या मार्गाची त्याने निवड केली नाही. आपल्याला आज परमेश्वराने संधी दिलेली आहे की आपण परमेश्वराच्या मार्गाने गेलो पाहिजे. समोरचा व्यक्ती कसा वागतोय, शेजारचा व्यक्ती कसा वागतोय आणि त्यानुसार मी वागत. प्रियांनो, आपण पवित्र शास्त्रातून जो याकोब म्हणतो की हा तुमचा काय आहे? आरसा आहे, याच्याकडे पहा आणि मग तुम्ही आपलं वैयक्तिक जीवन ह्यानुसार तुम्ही जगा. कारण की हा आपला आरसा आहे. एखादी व्यक्ती आपला आयडियल नाही, आपली आयडियल येशू ख्रिस्त आहे. पवित्र शास्त्र हे आपला आरसा आहे. प्रियांनो, नक्कीच परमेश्वराच्या मार्गाने गेल्यामुळं आपण आशीर्वादित होऊ. आणि विशेष करून आजचं हे जे वचन आहे की आपल्या सर्वांसाठी आहे, परंतु विशेष करून स्टीवन, जोएल आणि अल्विना ज्यांनी 13 ते 18 ह्या वयोगटामध्ये ते आता आलेले आहेत. आणि ह्या वयामध्ये जात असताना तुम्ही नेहमी आपल्या डोळ्यासमोर योसेफाला आदर्श ठेवा, दानियाला आदर्श ठेवा. प्रियांनो, है ना, अनेक असे आदर्श आहेत जे चांगलं जीवन ज्यांनी जगलं आणि परमेश्वराचं भय धरलं. पवित्र शास्त्राचं अध्ययन करा. प्रतिदिवशी परमेश्वराच्या सानिध्यात चला. बायबल, पवित्र शास्त्र हे आपण दररोज वाचलं पाहिजे की जेणेकरून तुमचं जे भविष्य आहे ते नक्कीच आणि नक्कीच आशीर्वादित होणार आहे. जसं योसेफाला परमेश्वराने आशीर्वादित केलं, दानियाला आशीर्वादित केलं. अनेक लोक आहेत परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. कारण का? ते परमेश्वराच्या मार्गाने चालले, परमेश्वराच्या मार्गाची त्यांनी निवड केलेली आहे. प्रियांनो, आणि जो परमेश्वराचं वचन सांगतं की ज्याप्रमाणे आपलं आयुष्य 70 वर्ष किंवा 80 वर्ष आहे किंवा कदाचित त्याहूनही कमी, आजचा जो क्षण पाहत आहोत आपण तोच आपण क्षण पाहत आहोत. कारण की उद्याचा दिवस हा आपल्याला खात्री मानण्याजोगा नाही. कारण की आज रात्रीच म्हटलं की चल तुला बोलावून आला आहे तर
कोणी ते बोलावणं अडवू शकत नाही, कारण त्या परमेश्वराने ती समय व वेळ ही नेमलेली आहे. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे प्रियानो, परमेश्वराच्या मार्गाने जाण्याची, परमेश्वराच्या मार्गाने जगण्याची आपण निवड करू. परमेश्वराला संतोषविण्याची आपण निवड करू. परमेश्वराचं वचन दररोज वाचण्याची व ते अध्ययन करण्याची, त्याच्या सानिध्यात जगण्याची आपण निवड करू. न जाणो कदाचित उद्याचा दिवस आपण असू किंवा नसू, परंतु परमेश्वरावर आपण प्रेम केलं पाहिजे, कारण की सर्वप्रथम त्याने आपल्यावर प्रेम केलेलं आहे. प्रियानो, हे वचन आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो आणि आपल्याला ह्याप्रमाणे जीवन जगण्याचा परमेश्वर आशीर्वाद देऊ. या आपण ज्युएलसाठी प्रार्थना करू. ज्युएल उभा.